रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतोय. आणि चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. ढेकनाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. उढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. डाकाचे संगती सोने ही न झाले, मूल ते तुटले लक्ष कोडी. विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. भावे तुका मने सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. खूप छान अभंग आहे. महाराजांनी या अभंगामध्ये संगतीचा परिणाम सांगितलाय. आणि विशेष करून वाईट लोकांची संगत केली तर काय होऊ शकतं अशा अर्थाची काही वेगळी उदाहरणं महाराजांनी सांगितली. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात की ढेकनाचे संगे हिरा जो भंगला. ढेकून एक छोटासा किडा आहे जो की रक्त शोषून घेतो. आता आत्ताच्या मुलांना, आत्ताच्या पिढीला ढेकून माहित नाही. पूर्वीच्या पिढीला ढेकून माहित आहे सगळ्यांना. रक्त शोषून घेणारा बेडबग म्हणतात. बेडमध्ये शक्यतो जास्त प्रमाणात आढळतो. या ढेकणाचं वैशिष्ट्य महाराज असं सांगतायत की हिरा जो आहे, हिरा तो ऐरणीवर ठेवला आणि त्याला जर का आपण हातोडीनं घनानं जर मारलं तरी तो फुटत नाही. म्हणजे अगदी तो त्या ऐरणीत घुसतो किंवा घनात घुसतो पण फुटत नाही. इतका टणक, इतका कठीण असणारा हिरा, त्या ढेकणाचं रक्त जर त्या हिऱ्याला लागलं तर तो हिरा मात्र भंग पावतो, तो फुटतो असं म्हणतात. फक्त त्या ढेकणाच्या रक्ताच्या संगतीत गेलाय तर हा परिणाम आहे म्हणतात महाराज. आणि दुसरं उदाहरण देताना महाराज म्हणतात की कुसंगे नाडला साधू जैसा. संगत चुकली, वाईट लोकांच्या संगतीत आला ना, कितीही मोठा साधू असू द्या, किती तपस्वी असू द्या, त्याचा तप भंग होतो नव्हे तर तो बिघडतोच असं म्हणतात महाराज. अशी कितीतरी उदाहरणं देताना महाराज सांगतात की ओडाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. महाराज इथं उदाहरण देतात. एखादी खूप गोड गरीब गाय असावी. जनावरात पण प्रकार आहेत. काही खूप ओडाळ असतात, दुसऱ्याच्या पिकात घुसल्याशिवाय राहत नाही. तशी काही गायी ओडाळ आहेत, काही मात्र खूप गरीब आहेत. अशा ओडाळ जनावराच्या संगतीत एखादी गाय जर का रात्रभर दुसरीकडे गेली, सापडली नाही, दुसऱ्या दिवशी मालक काय करेल म्हणतात. महाराज म्हणतात मालक त्या गायीला, जी चांगली होती तिला सुद्धा गळ्यात ओढणं घातल्याशिवाय राहणार नाही. वाईट संगतीचा परिणाम आहे. इतके दिवस मोकळी होतीस ना, तिच्याबरोबर गेलीस आणि आता तुला आयुष्यभर लोडणं सांभाळावं लागणार. किंवा त्या अर्थानं दुसरं सांगतात, एखादी एकदम सात्विक स्त्री आहे, गायीच्या याच्यातच उदाहरण सांगतात. महाराज म्हणतात उडाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. एखादी सात्विक स्त्री आहे, ती जर का एखाद्या दुराचारी, आचार भ्रष्ट स्त्रीच्या बरोबर गेली आणि रात्रभर राहिली तर त्या सात्विक किंवा चांगल्या असणाऱ्या सुद्धा स्त्रीचा आचार भ्रष्ट होतो असं महाराज म्हणतात. तिला सुद्धा आता लोक चांगलं म्हणत नाही का, केवळ तिच्या संगतीत रात्रभर राहिली म्हणून. किंवा पुढे उदाहरण सांगतायत महाराज, विषाने पक्वान्न गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. खूप गोड स्वयंपाक केलेला असावा, इतका चविष्ट छान वास येतो, पण कुणीतरी सांगावं की त्यात विष टाकलंय, खाल काय. इतकं गोड स्वयंपाक जसा कडू होऊन जातो ना, तसं कुसंगामुळं वाईट लोकांच्या संगतीत राहिलो ना तर आपलं सुद्धा वाटोळं होऊन जातं म्हणतात महाराज. म्हणतात कुसंगाने केली तैशी परी. आणि त्या पद्धतीनं इथं जे लोक आहेत त्या लोकांचा प्रभाव सुद्धा, वाईट लोकांचा प्रभाव चांगल्या माणसावरती पडतो. त्यामुळं त्यांची संगत करायची की नाही हे ठरवून घ्या म्हणतात. आणि महाराज म्हणून शेवटी म्हणतात, भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा.
महाराज म्हणतायत, म्हणूनच म्हणतोय की सत्संग केलेला बरा. सत्संग केलेला म्हणजे चांगल्या सद्गुणी सदाचारी लोकांच्या संगतीत राहिलेलंच बरं म्हणतात महाराज. जर का आपण वाईट लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका नाही. महाराज म्हणतात 84 लक्ष योनीतून तुम्ही फिरत राहणार. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये, सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहण्याचा कायम प्रयत्न करा म्हणतात. एकदम टोकाची उदाहरणं देतात महाराज. आणि वाईट लोकांच्या, आपला पण अनुभव असाच असेल. एखादं वाईट व्यसन लागायचं असेल, एखादी वाईट कृती करायची असेल तर एकटा जाऊन सज्जन माणूस कधीच तो करू शकत नाही. त्याला एखादा ट्रेंड जुना त्यातलाच वाईट वागणारा, व्यसन करणारा माणूस त्याच्यासोबत हवा, तर या गोष्टी घडतात. आणि ही सगळी उदाहरणं, मग कुणी असू द्या याच्यातून सुटका नाही. अगदी तो साधू असू द्या, ती शांत स्वभावाची गाय असू द्या, किंवा एखादी सात्विक स्त्री असू द्या, किंवा कुणीही असू द्या, त्यांची कुसंग केल्या किंवा वाईट लोकांच्या संगतीत आल्यानंतर सुटका नाही. त्यांचा सगळा सात्विकपणा नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याबद्दलचं समाजाचं मत चांगलं राहत नाही. त्यामुळं आपण चिंतन करूया, अशा लोकांच्या 4 हात लांबच राहण्याचा प्रयत्न करूया, नव्हे तर त्यांच्या जवळ कधीच जायचं नाही हे ठरवून ठेवूया. एवढंच एक चिंतन करून आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया असाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.